म्हणजे अख्ख्या धुरंधर मध्ये एक पात्र कॉमिक करताना दिसतं. हाच घडी मूवी मधल्या प्रत्येक गँगवॉर मध्ये सुद्धा असतो. चित्रपटातील सगळे टर्निंग पॉइंट्स याच्याच सूत्राखालून जातात. त्यानंतर रणवीर सिंग एका मुलाखतीत म्हणताना दिसतो, जर धुरंधर 2 हा चित्रपट 1000 कोटी कमवेल तर त्यातील 500 कोटींचं क्रेडिट फक्त राकेशजींच्या जमील जमाली पात्राला जाईल. याचं कारण म्हणजे धुरंधर 2 मधील राकेश बेदी यांनी साकारलेलं जमील जमाली हे पात्र. सध्या हे पात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साध्या सरळ विनोदी अभिनेत्याची ही डार्क आणि कनिंग बाजू प्रेक्षकांसाठी धक्का देणारी बाजू ठरली आहे. हे पात्र केवळ काल्पनिक नसून ते पाकिस्तानातील लॅरी भागातील राजकारणी नबील गाबोल यांच्या खऱ्या आयुष्यातील छटांवर आधारित असल्याचं बोललं जात आहे. नबील गाबोल हे पाकिस्तानच्या कराची भागात वर्चस्व करायचे. आपल्या कोल्ह्यासारख्या धूर्त राजकारणामुळे ते कराची आणि पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये फेमस आहेत. ते या अंडरवर्ल्डमध्ये आणि पाकिस्तानच्या राजकारणात कसे फेमस झाले, त्यांच्या संपूर्ण आयुष्याची गोष्ट काय, गँगवॉरमध्ये नबील गोबल यांच्यासोबत काय घडलं, याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे नबील गाबोल हे पाकिस्तानच्या राजकारणातील एक असं नाव आहे ज्यांच्या भोवती नेहमीच वाद, फायरिंग, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज, पोलीस, सत्ता असे शब्द फिरत असतात. त्यांना समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी बलुचिस्तान आणि कराचीच्या राजकीय दुनियेत बघायला लागेल. नबील गाबोल हे मूळचे बलूच राजकारणी असून त्यांचा जन्म एका प्रभावशाली राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा अल्लाह बख्श खाबोल हे कराचीचे 2दा महापौर राहिले होते, ज्यावरून या कुटुंबाचा कराचीच्या जमिनीवर आणि तिथल्या लोकांवर किती मोठा हात होता याची कल्पना येते. नबील गाबोल यांनी त्यांचं राजकारण पाकिस्तान पीपल्स पार्टी मधून सुरू केलं. लॅरी हा जो कराचीचा अत्यंत गजबजलेला आणि दाट वस्तीचा भाग मानला जातो, तिथून त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलंय. खरं तर लॅरीला पीपीपी पक्षाचा बालेकिल्ला मानलं जायचं, म्हणून गाबोल हे तिथल्या बलूच लोकांचं नेतृत्व करायचे. याच ताकदीच्या आणि राजकारणाच्या जोरावर त्यांनी अनेक दशकं आपलं स्थान टिकून ठेवलं. त्यांचं वर्चस्व निर्माण करण्याच्या पद्धती अत्यंत धाडसी आणि कधी कधी वादग्रस्त राहिल्या. कराचीच्या गुन्हेगारी दुनियेत आणि तिथल्या गँगवॉरशी त्यांचं नाव वारंवार जोडलं गेलंय. विशेषतः लॅरी गँगवॉर मधील कॅरेक्टर्स आणि नबील गाबोल यांच्यातील संबंधांवर पाकिस्तानातील माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. त्यांनी केवळ लोकशाही मार्गानेच नाही तर आपल्या धुरंधर व्यक्तिमत्वाच्या जोरावर आणि जमिनीवर असलेल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सत्ता गाजवली. ते केवळ राजकारणी नव्हते, तर कराचीच्या एका विशिष्ट भागाचे सम्राट मानले जायचे. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर खूप वेळा पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केल्यानं किंवा स्वतःच्या म्हणण्यानुसार कायदे राबवल्याचे आरोप झाले, परंतु त्यांच्या लोकांसाठी ते नेहमीच एक मसीहा राहायचे. धुरंधर 2 मध्ये देखील जमील जमाली अंडरवर्ल्ड मधील गुंडांशी हात मिळवणी करून राजकारण करताना दिसतो. त्यामुळे नबील गाबोल यांच्यावरही पोलीस अशीच पाळ ठेवायचे. लॅरीचा कुप्रसिद्ध डॉन उझैर बलोच आणि नबील गाबोल यांचे संबंध जगजाहीर होते. युट्यूबवर गाबोल यांच्या अशा अनेक मुलाखती आहेत जिथं ते कबूल करतात की निवडणुकीत मला या लोकांची मदत घ्यावी लागली. आणि चित्रपटातील एका सीन मध्ये जिथं जमाली एका मोठ्या गुंडाच्या खांद्यावर हात टाकून चालतो, ते दृश्य थेट गाबोल आणि उझैर बलोच यांच्या जुन्या फोटोंची आठवण करून देतं. नबील गाबोल यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा त्यांनी पीपीपी सोडून एमक्यूएम या पक्षात प्रवेश केला. ज्या एमक्यूएम सोबत गाबोल यांचे टोकाचे मतभेद होते, त्याच पक्षात जाण्याच्या त्यांच्या निर्णयानं पाकिस्तान हादरलं होतं. मात्र तिथेही ते जास्त काळ टिकले नाहीत आणि पुन्हा आपल्या मूळ पक्षात परत आले. त्यांची राजकीय कारकीर्द ही अशा अनेक नाट्यमय वळणांनी भरलेली आहे. ते अनेकदा टीव्ही चॅनलवरील चर्चेत अत्यंत आक्रमकपणे आपली मतं मांडताना दिसतात, ज्यामुळं ते कायम चर्चेत असतात. जमील जमालीचं पात्र चित्रपटात अत्यंत आक्रमक, बेधडक आणि थोडं अहंकारी दाखवलं आहे. नबील गाबोल यांचा युट्यूबवरील कोणताही टॉक शो पहा, त्यांची बोलण्याची पद्धत तशीच आहे. ते समोरच्या अँकरला जुमानत नाहीत आणि अत्यंत वादग्रस्त विधान करतात. चित्रपटात जमाली जसा चष्मा लावून आणि कडक कपड्यांमध्ये मिरवतो, तसाच रॉयल लुक नबील गाबोल यांचाही असतो. यांच्यावर असलेल्या केसेस आणि गुन्हेगारी संबंधांचा विषय निघाला की लियारीचं नाव पहिलं येतं. लियारी हा परिसर 10 वर्षांपासून गँगवॉरसाठी प्रसिद्ध आहे आणि याच लियारीमध्ये गाबोल यांचा तिथल्या गँगवॉरमध्ये एक हाती दबदबा होता. मात्र 2015 मध्ये कराचीच्या DIGने त्यांच्यावर दहशतीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर पोलीस तपासात असं समोर आलं होतं की नबील गाबोल यांनी लियारीतील परिस्थिती मुद्दाम बिघडवण्यासाठी गफ्फार झिक्री नावाच्या प्रसिद्ध गँगस्टरला पैसे, शस्त्र आणि दारू गोळा पुरवलेला होता.
एका लोकप्रतिनिधीने गुन्हेगारी टोळीला अशा प्रकारे उघड पाठिंबा देणं हा त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठा धक्का मानला जातो. इतकंच नाही तर त्यांच्यावर हत्या आणि हत्येचा कट रचण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये तर त्यांनी फिशरमॅन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून तिथल्या सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावून हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी त्यावेळी असा दावा केला होता की मी बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्र काही वेगळंच होतं. त्यासोबत गाबोल सांगतात की लॅरीमध्ये वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी केवळ भाषणं पुरेशी नव्हती, तर तिथं रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त ताकद बंदुकीच्या गोळ्यांमध्ये असायची. एकदा लॅरीतील एका विशिष्ट गँगनं त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्या काही नबील गाबोल हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे महत्वाचे नेते होते, पण गँगस्टर्ससाठी राजकीय पद केवळ एका कागदाच्या तुकड्यासारखं असायचं. गाबोल यांच्या ताफ्यावर गोळीबार होणं किंवा त्यांच्या घराच्या बाहेर बॉम्बस्फोट होणं ही त्यांच्यासाठीची रोजचीच गोष्ट झाली होती. आणि एका घटनेत जेव्हा उजैर बलोचच्या टोळीने लॅरीवर पूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नबील गाबोल यांनी या परिसरात संपूर्ण ताकद लावली. त्यानंतर असं म्हटलं जातं की लॅरीच्या त्या अरुंद गल्ल्यांमध्ये जेव्हा रात्रीची शांतता असायची तेव्हा गाड्यांच्या टायर्सचा आवाज आणि बंदुकीची फायरिंग गाबोल यांच्या कानावर सतत पडायची. गँगस्टर्सनी त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात येण्याचं चॅलेंज दिलं होतं. एका प्रसंगी गाबोल आपल्या बॉडीगार्ड शिवाय एका बैठकीसाठी निघाले असताना त्यांना गँगस्टर्सनी घेराव घातला होता. त्या क्षणी कुठल्याही कायद्याचं संरक्षण त्यांच्याकडे नव्हतं. तेव्हा केवळ स्वतःचा रुबाब आणि स्थानिक लोकांमध्ये असलेली जुनी प्रतिष्ठा या जोरावर त्यांनी या गँगस्टर्सच्या डोळ्यात डोळे घालून संवाद केला. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील असा होता की एका चुकीच्या घटनेनं रस्त्यावर रक्ताचा सडा पडला असता, पण गाबोल यांच्या शब्दातील जरब आणि मृत्यूला समोर पाहूनही न डगमगण्याचा त्यांचा पवित्रा पाहून समोरचे गँगस्टर देखील काही काळ थबकले. कालांतरानं जेव्हा राजकीय सत्ता बदलली आणि पीपल्स पार्टीने गँगस्टर्सना पाठीशी घालायला सुरुवात केली तेव्हा नबील गाबोल यांनी बंड पुकारलं. गँगवॉर मधील हा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता. ज्यांच्या जीवावर निवडणूक लढवली जायची त्यांनीच जेव्हा डोक्यावर बंदूक धरली तेव्हा गाबोल यांनी पक्ष सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या आयुष्यातील गँगवॉरचा हा भाग अतिशय वेदनादायक होता, कारण ज्या भागासाठी त्यांनी आयुष्य घातलं त्याच भागात त्यांना परक ठरवण्याचा प्रयत्न झाला. उजैर बलोचच्या वाढत्या ताकदीनं गाबोल यांना त्यांच्या हक्काच्या लॅरीतून बाहेर जाण्यास भाग पाडलं, पण त्यांनी कधी हार मानली नाही. सध्या ते धुरंधरमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या चित्रपटात जमील जमाली नावाचं जे पात्र आहे ते आपल्यावरच आधारित असल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलं. त्यांनी या चित्रपटावर टीका करताना म्हटलं की त्यांनी मला जितकं दबंग दाखवायला पाहिजे होतं तितकं दाखवलं नाहीये, आणि जर भारतीय एजंट खरोखर लॅरीत आले असते तर ते जिवंत परत गेले नसते ही विधान देखील त्यांनी केली. नबील गाबोल हे अशा प्रकारचे नेते आहेत जे सत्तेसाठी कधी पीपीपी तर कधी एमक्यूएम मध्ये उड्या मारतात, पण त्यांची लॅरीचा सुलतानी प्रतिमा आजही कायम आहे. म्हणूनच त्यांना आजही लॅरीचा सरदार म्हणून ओळखतात. बाकी मंडळी, धुरंधर 2 मधील जमील जमाली यांची भूमिका कशी वाटली तुम्हाला आणि त्या पात्राबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.